काय करू? असं 1 रुपयाचं नाणं चिकटवतात, भंडारा लावतात ना त्याला. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा, तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आजचा दिवस मला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण. तर आता वाजलेले आहेत, दाखवते तुम्हाला. आता बरोबर 9:35 झालेले आहेत, म्हणजे 5 मिनिट हे घड्याळ पुढे आहे. 9:30 वाजलेले आहेत बरोबर. इथे बघा, काल आमच्याकडे आठवडी बाजार होता, त्यामुळे सगळ्या भाज्या आणल्या होत्या. पण संध्याकाळपासून आमच्याकडे पाऊस पण खूप जोरात चालू होता आणि मला वेळ पण नव्हता, बाकीचं जेवण वगैरे पण आवरायचं होतं. त्यामुळे भाज्या खराब होतील म्हणून मी इथे टेबलावर ह्या अशा वेगवेगळ्या मांडून ठेवलेल्या आहेत. इथे ढबू मिरची 4च आहेत, कारण मी आज सकाळी त्याचीच भाजी केलेली आहे. मी असं हे खराब होऊ नये म्हणून असं मांडून ठेवलं होतं, ते मला आता भरून ठेवायचं. आणि इथे तांदूळ, हे तांदूळ मी असं पातेल्यामध्ये बाहेर उन्हात ठेवलं होतं. मला दुपारी पाऊस येताना दिसला, म्हणजे माहित होतं पाऊस यायला लागला, पण मी विसरलेच होते की मी तांदूळ बाहेर ठेवले. थोडंसं शिंपडले, असं पाण्याचं शिंपडणं काय म्हणतात त्याला, थेंब पाण्याचे थोडेसे असं पडलेले आहेत. त्यामुळे थोडं तांदूळ भिजल्यासारखं झालेलं आहे, ओलं ओलं असं मऊ. ते मला परत ऊन पडलं की ठेवायचं, कारण मला तांदळाचं पीठ करायचं कधीतरी, तांदळाची भाकरी करायसाठी. लाईट गेली, बाजारामध्ये बॅग पहिल्यांदा ठेवूया. शिवाय एकच राहिला ते बाजूला ठेवल्या, त्याला थोडंसं एक डाग पडलाय, त्याच्यामुळे बाकीचे टोमॅटो पण खराब झाले. ह्यामध्ये शिमला मिरची पण ह्यामध्येच ठेवेल, कारण ते 4 शिल्लक राहिलेले आहेत, त्याच्यासाठी एक वेगळा डाग. हा लिंबू, हा गावाकडचा आहे आमच्याकडे, आपल्याला इथे लिंबू म्हणतात ना, ते लिंबूचं झाड. मी हिरव्यामध्ये शिल्लक आहेत, तर त्याने निवडून ठेवते. पिशवीत ठेवायच्या प्लॅस्टिकच्या. मी प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये ठेवून वरच्यावर घ्यायला पहिल्यांदा ह्या संपवायच्या आणि ताज्या ह्यामध्ये भरून ठेवेल. ताज्या भरताना कधी पण असं ह्याचं डेट असं काढून ठेवायचं, म्हणजे मिरच्या चांगल्या राहतात. मी ह्याचं काढलंच नव्हतं, त्यामुळे एवढं असं पांढरं दिसते का, असं होतं. कंटाळा केला की असं थोडंफार नुकसान होतेच. कंटाळा करण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा पण बाकीची जर कामं असली आणि गडबड असेल तर तसंच ठेवायला होते, आणि मग हे असं होतं. टाकल्या मिरची बाहेर टाकते. थोडं भरून झालेलं आहे, म्हणजे भेंडी वगैरे आलं भरलेलं आहे. त्यानंतर ही आपल्या वेलीची कारली भेटलेली, ती मी वांग्याच्या वरच ठेवलेली आहे इकडे. अजून हे काळा दिडका असतं की नाही, याचे मला दाणे काढून ठेवायचे म्हणजे खराब होत नाही. आणि अजून कोथिंबीर निवडून ठेवायचे. इथे मिरच्यांचं डेट वगैरे सगळं काढून झालेलं आहे. एवढा कचरा निघालेला आहे बघा. हा माझं सगळं ठेवून झालेलं आहे, फक्त हे की नाही या दिडक्याच्या शेंगातले दाणे काढायचे, ते मी नंतर काढेन. आता थोडंसं मला बाहेर जायचं आहे, मार्केटला म्हणजे खरेदीला जायचं आहे, त्यासाठी आवरते. म्हणजे सकाळची कशी गडबड नसते, त्यामुळे पटकन होते. नाही तर मग दुपारनंतर गर्दी खूप होते दुकानात आणि मग वेळ लागते. चला तर आवरूया.
हे बघा मोठं कणी असं झाड आहे आणि ह्याला कणी इथं 1 रुपयाचं नाणं असं चिकटवतात. अशी मान्यता आहे की ते चिकटलं की तुमची इच्छा पूर्ण होते. आता आम्ही आता बाळूमामाच्या मंदिरात आलेलो आहे. तुम्हाला जर माहीत नसेल तर कोल्हापूर जिल्ह्यात आदमापूर एक गाव आहे, तिथं बाळूमामाचं देवस्थान आहे. खूप लांबून लोक येतात. रविवारची पण गर्दी असते आणि अमावास्येला अफाट गर्दी असते, कारण राहायला लोक बाहेरून आलेले असतात. हे मोठे मोठं असं हे दिसते ना, हे राहायची सोय असते बाहेरून आलेल्या लोकांना. इथं कोणी भोजनाची सोय आहे, प्रसाद भेटते आणि अमावास्येला कधी नाचण्याची आंबील भेटते प्रसाद म्हणून. आणि रोज जेवणाची सोय असते. इथं कणी तेल पण विक्रीसाठी असते बघा. जे नारळ वाढवले जातात कणी, त्या नारळाच्या अर्ध भकली जे आपण देवाला घालतो की नाही, त्या अर्ध्या भकल्याचं इथं तेल बनवलं जातं. बिना केमिकलचं तेल असतं, ते इथं विकायला ठेवतात. रोज नसतं, पण कधी कधी आपण ज्यावेळी कधी आलं तर भेटलं तर भेटते. तर आज आहे तर घेऊन जाऊया. चला अजून एकदा शेवटचं बाळूमामाचं दर्शन करते. आज काय शूट करायला नाही चालत, तर मी बाहेरूनच थोडं घेतलेलं आहे. तुम्ही जर आला कधी कोल्हापूर जिल्ह्यात तर नक्की बाळूमामा देवस्थानाला भेट द्या. तेल पण आपल्याला भेटलेलं आहे. असे मोठे बाजूचे आहेत की नाही, तर जेवणाची सोय असते, परत राहण्याची सोय असते. चला थोडंसं बसूया इथं 5 मिनिट आणि त्यानंतर आपल्या घरी जाऊया. दसऱ्याची साफसफाई निमित्ताने 25, 26, 27 3 दिवस हे मंदिर बंद असणार आहे. चला तर ह्यासोबतच आजचा ब्लॉग पण इथेच बंद करूया. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.